नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुकाराम मुंढे म्हणजे मध्यमवर्गीयांच्या गळ्यातलं ताईत झाले आहेत. मध्यमवर्गीयांची जी चिंता आहे त्यात प्रत्येक चिंता दूर करायचा विडा तुकाराम मुंढेंनी घेतला आहे की काय असं वाटतंय. अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त या नात्याने तुकाराम मुंढे धडाधड निर्णय घेत आहेत. म्हणजे सरकारमध्ये ते सिंघम आहेत अशी इमेज तयार होत आहे. आतापर्यंत दूध आणि इतर याच्या भेसळीमधलं त्यांनी ते बाहेर काढलं होतं. आता त्यांनी आज मोठा निर्णय घेतला. आजपासून राज्यात सुट्या तेलावर बंदी घालण्यात आली आहे. सुटं तेल म्हणजे खाण्याचं जे तेल आहे ते आता सुटं विकता येणार नाही तुम्हाला. म्हणजे हा फार मोठा निर्णय आहे. म्हणजे सरकारने हा घेतला आहे की कारण दुधामध्ये भेसळ होते. दूध किती 50 रुपयाचा विषय आहे तो दूध म्हणजे. पण दुधातही भेसळ होते. तेल तर पैसा आहे तेलामध्ये. त्यात किती भेसळ होत असेल नाही कल्पना करा तुम्ही. आणि खास करून मध्यमवर्गीय नाही पण झोपडपट्ट्यामध्ये जे तेल विकलं जाते ते किलोने विकले जात नाही. ते म्हणजे ते फार थोड्या याच्यात लोक विकत घेतात कारण त्यांच्याकडे पैसे असतात कुठं. म्हणजे झोपडपट्ट्यामध्ये झोपडीवाल्यांकडे पैसे असतात कुठं. ते जेवढे पैसे आहेत तेवढं ते त्याचे लिटरने तेल विकत घेत नाहीत. नेमका याचा फायदा तेलामध्ये भेसळ करणारे लोक उठवतात हे प्रामुख्याने. आणि त्याशिवाय तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर जी भेसळ होते ती वेगळी. ते आतापर्यंत लक्षात येत नव्हतं. पण आता तुकाराम मुंढे आल्यानंतर तुकाराम मुंढेंनी आपल्या पद्धतीने तो विषय हाती घेतला आहे. आणि त्यातून हा निष्कर्ष समोर आलेला आहे की त्यांनी सुटं तेल विकण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यांना तो अधिकार आहे. अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त या नात्याने आता राज्यभरातील दुकानदारांना सुटं तेल विकता येणार नाही. मोठा निर्णय आहे. म्हणजे अमित शहा काय निर्णय करतात, मोदी काय निर्णय घेतात आणि राहुल गांधी काय बोलतात त्याच्यापेक्षा हा मोठा निर्णय आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यातला मोठा निर्णय आहे की त्यांना आता शुद्ध तेल मिळणं तो सोपं होणार आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडीत असा हा विषय आहे. आता याच्यामुळे काय होणार काय म्हणजे एक तर मोठा धाक आहे. म्हणजे यात तुम्ही गडबड केली तर त्याचा ते नियम फार कडक आहेत. अन्न औषध प्रशासनाने नुकत्याच काही तपासण्या केल्या. त्याच्यामध्ये खाद्यतेल क्षेत्रात 12 गंभीर बाबी आणि त्रुटी निदर्शनास आल्या. अनेक ठिकाणी वैध परवाना नसताना खाद्यतेलाची विक्री आणि प्रक्रिया केली जात असल्याचं लक्षात आलं. खाद्यतेलात भेसळ होत आहे आणि आरोग्यास घातक असणाऱ्या ट्रान्सफॅटचे प्रमाण जास्त आढळून आलं आहे. मोहरीच्या तेलातही भेसळ केली जात आहे. तेलाचा मूळ स्रोत म्हणजे आणि एक्सपायरी डेट लपवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. म्हणजे तेल कुठून आणलं काय आणलं ते लपवलं जात आहे. गंज लागलेल्या डब्यामध्ये तेलाचं पॅकिंग केलं जात आहे. म्हणजे जे डबे तेलाच्या पॅकिंगसाठी वापरले जात आहेत ते डबे गंज लागले आहे. त्यांना वापरता येत नाहीत असे फेकाय लायकीचे डबे त्यात तुम्ही तेल पॅक केलं जात आहे विकलं जात आहे. हे सर्व लक्षात आल्यानंतर खात्याने तो निर्णय केला आहे आणि त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. सुट्टं तेल कुठून आलं कसं आलं आणि एक्सपायरी डेट कधी येते याची माहिती त्या पाकिटावर
आधी कधीही नसते. त्यामुळे आता ते द्यावं लागणार आहे. म्हणजे तुकाराम मुंडे फार कडक झाले आहेत. म्हणजे आतापर्यंत ते दुधाच्या मागे होते, आता ते तेलाच्या मागे लागले. सर्वसामान्य लोकांमध्ये याचं स्वागत होतं आहे. सर्वसामान्य माणूस खुश आहे. पण ते कुठपर्यंत चालणार आहे सर्व. तुकाराम मुंडे आहेत तोपर्यंत ठीक आहे, डिपार्टमेंट ऑपरेशन सुरू आहे. मुंडे गेल्यानंतर काय, मुंडे राहणार किती दिवस? 21 वर्षात त्यांच्या 25 बदल्या झाल्या आहेत, तर आता बदली होणार नाही याची गॅरंटी काय? भले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संरक्षण दिलं आहे की बा चांगलं काम करतायत, परंतु एक किती दिवस चालणार आहे? मुंडे नंतर पुढं काय? शुद्ध वस्तू विकल्या पाहिजे, शुद्ध वस्तू लोकांना मिळाल्या पाहिजेत, अशी संस्कृती डेव्हलप करणं हे सरकारचं काम आहे. आता पण सरकारमध्ये ज्या वृत्ती घुसल्या होत्या त्यांनी ते कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे सामान्य माणूस भेसळीचंच अन्न खात आल्या. सामान्य माणसाला शुद्ध अन्न मिळालेच नाही, शुद्ध तेल मिळालं नाही, शुद्ध दूध मिळालं नाही. आता जरांगे म्हणजे आता तुकाराम मुंडे फिरत आहेत, त्यामुळे हलचल आहे. म्हणजे हॉटेलमध्ये जे लोक दररोज हॉटेलमध्ये जात होते, आता 10 लोकांमधले 50% लोक कमी झाले आहेत. आता हॉटेलमध्ये जाताना माणूस 10दा विचार करतो. हॉटेलचे गिराईक कमी झाले आहेत. कारण आहे त्याचं, कारण हॉटेलमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नव्हती. आताही घेतली जात असेल याचं काही गॅरंटी नाही. म्हणजे खाण्याच्या वस्तूमध्ये काय काय प्रकार आढळले त्याचे किस्से आता बाहेर येत आहेत. त्याची जबाबदारी ना मालक घ्यायला तयार होता, ना हॉटेलचा मॅनेजर घ्यायला तयार होता. आता सर्व त्यांच्या अंगाशी आलेलं आहे. सामान्य माणूस आता हॉटेलमध्ये जायला घाबरतोय. अर्धे गिराईक कमी झाले आहेत. म्हणजे एका दृष्टीने म्हणजे शुद्धतेचा विचार केला तर ते आता हे शुद्धतेसाठी आता हॉटेलवाल्यांना आग्रह धरावा लागेल, स्वतःहून आग्रह करावा लागेल. ते जर शुद्ध काय देऊ शकत असतील आणि तसं वातावरण निर्माण करू शकत असतील तरच आता हॉटेल टिकतील. अन्यथा हॉटेल हे जुनी गोष्ट झालेली असेल. तुम्ही लिहून ठेवा. प्रश्न आहे की तुकाराम मुंडे अजून किती दिवस आहेत? कॉमेंट करा. नमस्कार.